विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवादा निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर याचा फॉर्म कसा भरायचा हा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून रजिस्ट्रेशनपासून पेमेंटपर्यंत मी सर्व तुम्हाला सांगणार आहेत. कोणत्या टाईपमध्ये कोणती माहिती भरायची. तसंच व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो जेही तुम्हाला येणारे डाऊट आहेत, म्हणजे सपोज मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहात, तुम्ही सिव्हिलचे आहात, इलेक्ट्रिकलचे आहात, पोस्ट प्रेफरन्स कसा घ्यायचा किंवा काय, या सर्व डाऊट विद्यार्थी मित्रांनो तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघा, कारण की फॉर्म भरण्यापूर्वी जर व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही. तसंच आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, फोटो आणि साईन, त्याची साईज काय असावी, या सर्व डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपण जर सुरुवातीला नोटिफिकेशन जर घेतलं तर नोटिफिकेशनमध्ये सर्वात खाली विद्यार्थी मित्रांनो एक लिंक दिली आहे फॉर्म भरण्यासाठी. तर त्या लिंकवर क्लिक करायचं. लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनो अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. तर या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे काय की बेसिक डिटेल द्यायच्यात आणि त्यानंतर तुमचा एक युजर ID आणि पासवर्ड तयार होईल. तर विद्यार्थ्यांनो रजिस्ट्रेशन बघूयात आपण रजिस्ट्रेशनमध्ये काय काय करायचं आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं नाव टाकून द्या. फर्स्ट नेम म्हणजे तुमचं सुरुवातीचं नाव टाकून द्या. बरोबर, सपोज एखाद्याचं नाव मी फॉर एक्झाम्पल घेतो, अशी व्यक्ती एक्झिस्ट नाही. सपोज श्याम घनश्याम शिंदे असं जर नाव आहे तर त्यांनी इथं काय टाकलं पाहिजे, कॅपिटलमध्ये श्याम. तुम्ही स्मॉल लेटरमध्ये जरी टाकलं तर ते ऑटोमॅटिकली कॅपिटलमध्ये येतं. त्यानंतर घनश्याम आणि या ठिकाणी लास्ट नेम शिंदे येईल. तर हे नाव कुठून घ्यायचं, जे तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावरचंच नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला टाकायचं आहे. त्यांनी या ठिकाणी नोटमध्येही ते सांगितलं आहे. तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10च्या सर्टिफिकेटचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर हॅव यू एव्हर चेंज नेम, तर सर्वजण नोट्स करणार आहेत, कारण की लेडीज पण तुमचे सर्व जर डॉक्युमेंट जर वडिलांच्या नावाने असतील, लग्न जरी झालं असेल तर तुम्ही तेच नाव टाकायचं आहे. बरोबर, हॅव यू एव्हर चेंज नेम तर नो येईल. पण तुम्ही आधार कार्ड किंवा बाकी डॉक्युमेंट्समध्ये जर नाव चेंज केलं असेल तर तुम्हाला येस करावे लागेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाका. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे. सपोज तुम्हाला इयर घ्यायचं असेल तर वरती तुम्हाला 2022 दिसेल, त्यावर क्लिक केलं की तुम्ही इयर घेऊ शकता. त्यानंतर ऑटोमॅटिकली या ठिकाणी एज येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जेंडर टाका, मेल फिमेल किंवा अदर जेंडर टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर असा टाका की तो तुम्ही कधीही फ्युचरमध्ये चेंज करणार नाही टोटल प्रोसिजरमध्ये. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करा. त्यानंतर ईमेल ID टाका. ईमेल ID विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन रोल नंबर म्हणजे 10वीचा जो आसन क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट तुम्ही तयार ठेवा, कारण की ते डॉक्युमेंट अपलोड करतानाही तुम्हाला लागणार आहे. तर तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सीट नंबर टाकून द्या. या सर्व डिटेल टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरेट OTP. बरोबर, जनरेट OTP म्हणून ऑप्शन आहे. जनरेट OTPवर क्लिक करायचं. त्यानंतर काय करायचं की तुम्हाला त्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल IDवर विद्यार्थी मित्रांनो OTP येईल. तो OTP पुटअप करून द्यायचा. OTP पुटअप केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, या खाली कॅप्चा हा पुटअप करा. या ठिकाणी ॲग्रीवर टिक मार्क करा आणि विद्यार्थी मित्रांनो खाली सेव्ह रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तर विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनवर क्लिक कराल ना तर तुम्हाला एक युजर ID आणि पासवर्ड येईल. तर परत एकदा काय करायचं आहे, तुम्ही ते तुमच्यासमोर विंडोमध्ये दाखवेल लॉग इन करा. तर लॉग इनवर क्लिक करायचं. जो तुम्हाला मेसेज आला आहे लगेच टेक्स्ट मेसेज येतो, त्यामध्ये तुमचा एक युजर ID असतो आणि पासवर्ड असतो. तो युजर ID आणि पासवर्ड एंटर करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉग इन करायचं. बरोबर, जसं फेसबुकला तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलं तसं तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. परत एकदा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही जेव्हा एंटर व्हाल तेव्हा तुम्हाला ही विंडो दिसेल. तर तुम्हाला आता कोणकोणती माहिती भरायची आहे, सर्वप्रथम तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे आहे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट्स आणि पेमेंट हे तुम्हाला करायचं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पर्सनल डिटेलवर या तर ह्या ज्या डिटेल आहेत त्या ऑटोमॅटिक भरलेल्या असेल. ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर तुमचं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, बरोबर, त्यानंतर जेंडर, ह्या डिटेल ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली फिलअप असतील, कारण की तुम्ही त्या रजिस्ट्रेशन करताना भरलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे. बरोबर, त्यानंतर वडिलांचं नाव टाकून द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोबाईल नंबर परत एकदा टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायची गरज नाही, कारण की ते ऑटोमॅटिकली आले आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, म्हणजे लग्न झालं असेल तर येस करा, लग्न जर झालं नसेल तर विद्यार्थ्यांनो नो करा. आणि सर्व डिटेल्स भरताना विद्यार्थी मित्रांनो कोणतीही माहिती लपवायची नाही. त्यानंतर सेम पेज विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा स्क्रोल खाली केलं तर आता सुरुवातीला तुम्ही पर्सनल डिटेल दिल्या. तुम्हाला आता डोमिसाईल, नॅशनॅलिटी आणि कॅटेगरी याची विद्यार्थी मित्रांनो माहिती द्यायची आहे. सुरुवातीला नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करून घ्या.
त्यानंतर आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्हाला यस करणं गरजेचं आहे, कारण की जे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहेत त्यांनाच फक्त फॉर्म भरता येणार आहेत. यस करा. त्यानंतर अदर डोमिसाईल स्टेट, म्हणजे तुमचं स्टेट सिलेक्ट करा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डोमिसाईल तयार पाहिजे. 2012चं असेल तरी चालेल, 14चं असेल तरी चालेल, कधीहीचंही चालेल, कारण की डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी जी सर्टिफिकेट असतं ती कधीचंही विद्यार्थी मित्रांनो चालतं. तर लक्षात घ्या, जे डोमिसाईल असतं ना, सपोज माझ्याकडे जे डोमिसाईल आहे ते कोणाचं आहे, तर तहसीलदार अँड मॅजिस्ट्रेट कोपरगाव यांचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, त्याच्या लेफ्ट कॉर्नरला विद्यार्थी मित्रांनो खाली नंबर आणि डेट असते. तो विद्यार्थी मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट सुरुवातीला इश्युइंग अथॉरिटी वापरली आहे, तर इथे काय टाकायचं, तहसीलदार अँड मॅजिस्ट्रेट कोपरगाव असं जे खाली नाव असेल ते पुटअप करून द्या. डोमिसाईल सर्टिफिकेट इश्युइंग डेट टाकायची आहे, ती लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला भेटून जाईल. डोमिसाईल सर्टिफिकेट सिरियल नंबर तोही विद्यार्थी मित्रांनो शेजारीचा असतो, MEG/SR/नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी टाका. कास्ट कॅटेगरी तुमची विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करा. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरणार असाल तर ओपनमधून भरा. EWS OBC जी तुमची कॅटेगरी आहे ती विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करा. लक्षात घ्या, कॅटेगरी खूप महत्त्वाची आहे, या ठिकाणी कोणतीही चूक करू नका. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, जर तुम्ही जी कास्ट घेतली त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे रेडी पाहिजे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर विद्यार्थी मित्रांनो तयार पाहिजे, म्हणजे सुरुवातीला इथे डेट टाकायची आहे, इश्युइंग डेट, त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर पाहिजे आहे. या डिटेल भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे या. परत एकदा मी काय केलं, आता स्क्रोल डाऊन केलं खाली. सुरुवातीला पर्सनल डिटेलमध्येच आहोत, आता तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाका. त्यानंतर कंट्री इंडिया घ्या, स्टेट महाराष्ट्र घ्या, डिस्ट्रिक्ट टाका, जोही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल, व्हिलेजचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाका. जर तुमचा परमनंट आणि टेम्पररी ॲड्रेस जर सेम असेल तर येस करा. येस केल्यानंतर ही माहिती ॲटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल. आय होप या ठिकाणपर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण असणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड टॅबमध्ये आलो आहोत आपण ॲडिशनल डिटेलमध्ये. तर या ठिकाणी बघत आहोत, तुम्हाला आता काही बेसिक प्रश्न विचारले आहेत, त्यांचं येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. जसं की आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का, नाही. जी येस असेल ते येस करू शकता. आर यू स्पोर्ट पर्सन, नो. ज्यांच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल त्यांनी येस करावं. आपण दिव्यांग उमेदवार आहात का, या ठिकाणी दिला आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी विथ ॲटलिस्ट 40% डिसॅबिलिटी. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर अदर स्टेट. विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही डिटेल आपणास काय करायचं आहे, लपवायच्या नाही. जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी काम करत असाल तर येस करा. येस केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर माहिती ते विचारणार आहेत. येस केल्यानंतर तुम्हाला माहिती विचारेल की तुमची फर्स्ट जॉईनिंग कधी झाली, बरोबर. तर जॉईनिंगची डेट टाका. त्यानंतर शेजारी एक टॅब आहे, त्यामध्ये तो विचारतो की तुमचं रिलिव्हिंग डेट टाका, म्हणजे रिलिव्हिंग डेट. तर रिलिव्हिंग डेट आपल्याकडे असणारच नाही, तर त्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरत आहात त्या दिवशीची डेट टाकून द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते विचारतात की तुमच्याकडे NOC आहेत का, तुम्ही तुमच्या ऑफिसची NOC घेतली आहेत का, कारण की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काम करतात त्यांना परमिशन घेऊन विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरावा लागतो. जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर येस करा. जर नसेल तर तुम्ही एक स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करायचा आणि त्यामध्ये स्वतःची सही करून भरायचं की मी जेव्हा माझे सिलेक्शन होईल तेव्हा मी NOC तयार करेल, बरोबर. ते तुम्ही भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जायचं. तर त्याच विंडोमध्ये जेव्हा तुम्ही स्क्रोल डाऊन कराल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली काय येईल की अदर डिटेल येतील, जसे की तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, बरोबर. त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड आहात का, म्हणजे भूकंपग्रस्त आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तरच येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर आपल्याकडे पार्ट टाइम डिग्री किंवा डिप्लोमा होल्डर आहात का, सर्टिफिकेट असेल तर येस करा, नाहीतर नो करा. ऑर्फन आहेत का, येस नो. त्यानंतर हे सर्व नो येणार आहेत. आपल्या विरुद्ध कोणती FIR आहेत का, नो. तुम्ही कधी अरेस्ट झाले आहात का, नाही. तुम्हाला कधी कोर्टामध्ये कन्व्हिक्टेड किंवा तुमच्या विरुद्ध कोणती क्रिमिनल केस कोर्टमध्ये चालू आहेत का, तर नो भरा. तर पुढचा आहे की हॅव यू एव्हर हॅड बीन एक्झिक्यूट टू द बॉन्ड बिटवीन द पीस गुड बिहेवियर अंडर दी सिक्युरिटी प्रोसिडिंग, हेही नो आलं पाहिजे. त्यानंतर कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये तुमच्या विरुद्ध मिसबिहेव केल्याबद्दल तुमचे काही चार्जेस आहेत का, तेही नो येईल. त्यानंतर तुमच्याकडे सेम आला आहे. त्यानंतर आर यू फेसिंग एनी क्रिमिनल प्रोसिडिंग कोर्ट इन द लॉ, नो. इज देअर डिपार्टमेंटल इन्क्वायरी कोर्ट इन्क्वायरी पेंडिंग अगेन्स्ट यू, तर नो. जे स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत त्यांसाठी हा प्रश्न आहे. तर या सर्वांची उत्तर विद्यार्थी मित्र नोच आली पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊयात. ॲडिशनल डिटेलमध्ये खाली त्यांनी विचारलं आहे मार्क ऑफ व्हिजिबल आयडेंटिफिकेशन, हे खूप महत्त्वाचं असतं. तुमची एखादी विद्यार्थी मित्रांनो जन्मखून तुम्हाला सांगितली पाहिजे. कोणाला मूल असतो, बरोबर, एखाद्याला जन्मखून असते, तर ती जन्मखून विद्यार्थी मित्रांनो इथे मेन्शन करा. मेन्शन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं त्यांनी सांगितलं आहे की मिनिमम 1 आयडेंटिटी प्रूफ इज मॅन्डेटरी. तुमच्यासमोर 4 दिले आहेत, त्यापैकी कोणतंही एक तुम्ही भरू शकतात.
तुम्हाला वाटलं की मल्टिपल भरायचं आहे तर मल्टिपलही भरू शकता. जसं पॅन कार्डला येस करा, पॅन कार्डला येस केलं की समोर डिटेल येतील, पॅन कार्ड नंबर आणि डेट आणि त्याच्यावरचं नाव त्या डिटेल टाकून द्या. ड्रायव्हिंग लायसन्स येस केलं तर त्याच्या डिटेल फिलअप करा. हे सगळं भरून झाल्यानंतर आय एम व्हॉलंटरीली सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ टू एस्टॅब्लिश माय आयडेंटिटी यावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे पर्सनल डिटेल आणि ॲडिशनल डिटेल विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आलो आहे मी आता. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या डिटेल द्यायचे आहेत. तर लक्षात घ्या तुमचा पासिंग बोर्ड टाकायचा आहे. जसं महाराष्ट्र स्टेट ऑफ बोर्ड या ठिकाणी टाका. त्यानंतर स्कूल आणि इन्स्टिट्यूट ऑफ नेम जसं की छत्रपती शिवाजी महाविद्यालय सांगली किंवा असे नाव टाका. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज आहे, ग्रेड आहे की मार्क्स. जर तुम्ही पर्सेंटेज घेतलं तर मार्क ऑप्टेंट आणि मॅक्झिमम मार्क टाका. या ठिकाणी ॲटोमॅटिकली विद्यार्थी मित्रांनो तर ॲटोमॅटिकली तुमचे या ठिकाणी पर्सेंटेज तयार होतील. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला टाकायचं आहे. जे तुमच्या सर्टिफिकेटवर मार्कशीटवर असणार आहेत तेच इयर ऑफ पासिंग टाका. जसे 2010, 11, 12 जे असेल ते टाकू शकता. त्यानंतर इंटरमिजिएट 12चे डिटेल विचारले आहेत. ज्यांनी 12वी केलं आहे त्यांनी यस करायचं. त्यानंतर जर स्क्रोल डाऊन केलं विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघू शकतात यस केल्यानंतर जसं तुम्ही 10वीच्या डिटेल पुटअप केल्या तसंच सेम तुम्हाला 12वीच्या डिटेल विद्यार्थी मित्रांनो पुटअप करायचे आहे. सेम पुटअप करायचं आहे. बोर्ड कॉलेजचं नाव, तुमची पर्सेंटेज, त्यानंतर इयर ऑफ पासिंग. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे क्वालिफिकेशन डिटेल विद्यार्थी मित्रांनो. जी तुमची डिग्री आहे त्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती टाकायची आहे. ज्यांच्याकडे 12th सर्टिफिकेट नाही तर त्यांना डिप्लोमा केला आहेत का असा हा प्रश्न विद्यार्थ्यांनो विचारला जाईल. तर आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट ग्रॅज्युएशन डिटेल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे तुमचं काय झालं आहे, नेमकं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे की काय झालं आहे. बरोबर, एक इंजिनिअरिंगचं इथं ऑप्शन येईल, ती इंजिनिअरिंग स्ट्रीम सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट पास फ्रॉम जसं एखाद्याचं असेल की वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांनी त्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. मंथ अँड इयर ऑफ पासिंग तुमचं काहीही असू शकतं, जून 2016, 17, 18, 19 ते या ठिकाणी हा टॅब सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज ते ॲटोमॅटिकली येतील. पर्सेंटेज घ्या, मार्क्स ऑप्टेन आणि मॅक्झिमम मार्क, जे तुमचं फायनल इयरचं जे मार्कशीट असेल ना ते मार्क्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर पुढे विचारलं आहे त्यांनी सर्टिफिकेट डिटेल तुम्हाला विचारले आहेत. हॅव यू कम्प्लिटेड SSC विथ द मॅथ अँड सायन्स सब्जेक्ट. जर तुम्ही 10वीला मॅथ आणि सायन्स सब्जेक्ट घेऊन जर पास झाले असाल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे. त्यानंतर जेव्हा मी स्क्रोल डाऊन करतो तर तुम्हाला काय विचारत आहोत, एक्सपिरियन्स विचारत आहेत. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी टाका, ज्यांच्याकडे नाही त्यांनी काहीही टाकायचं नाही, कारण की हे स्टार मार्क आहे का नाही, त्यामुळे या गोष्टी मॅन्डेटरी नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही ब्रँच सिलेक्ट करतात ना त्यावेळेस तुम्ही कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल आहात ते लगेचच ओपन होतो. जसे एका विद्यार्थ्याने मेकॅनिकल सिलेक्ट केला आहे तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तो 22 पोस्टसाठी इलिजिबल आहे. म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही. ब्रँच सिलेक्ट केली की ते ॲटोमॅटिकली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहात ते येऊन जातं. हा विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ही लिस्ट आहे. त्यानंतर ही विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची लिस्ट आहे, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदासाठी इलिजिबल आहात. त्यानंतर ही सिव्हिलची लिस्ट आहे, म्हणजे आपण सर्वेअर, मान्सून बिल्डर, कन्स्ट्रक्टर, कार्पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिल, इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेटर या पोस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो इलिजिबल आहात. त्यानंतर तुम्ही हे केल्यानंतर काय करायचं आहे, आय ॲग्री करून काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवर विद्यार्थी मित्रांनो क्लिक करायचं आहे. या सर्व झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपले 3 टॅब भरून झाले आहेत, पर्सनल डिटेल, ॲडिशनल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल ना तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करायची आहे. त्यानंतर आता नेक्स्ट टॅबमध्ये आलो आहे आपण, डॉक्युमेंट आणि पेमेंट. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या डिटेल आहेत ना त्या पटापटा भरा, नाही तर काय होईल की जर जास्त वेळ गेला तर टाईम आउट होईल आणि तुम्हाला परत एकदा विद्यार्थी मित्रांनो लॉग आउट करून परत लॉग इन करावं लागेल. त्यामुळे थोड्या फास्ट डिटेल भरा, म्हणजे तुमचा जो सर्व्हर टाईम आउट होणार नाही. त्यानंतर आता डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे हे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा, अपलोड युअर कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्ट जर दाखवली असेल तर तुम्हाला या ठिकाणी JPG इमेज विद्यार्थी मित्रांनो सबमिट करायची आहे. तर तिची साईज किती असली पाहिजे, 100 ते 2 MB साईज असली पाहिजे. कमी चालणार नाही, जास्त चालणार नाही. जास्त जर तुमची साईज असेल तर तुम्ही गुगलवर टाकायचं JPG कॉम्प्रेस JPG ऑनलाईन टाकलं की तुम्हाला कोणतीही वेबसाईट येईल, त्यामध्ये फोटो अपलोड करून तुम्ही इमेज कॉम्प्रेस करायची आहे. त्यानंतर डॉमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ, म्हणजे जर तुम्ही पॅन कार्ड घेतलं, ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं, यापैकी एक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. 10th विद्यार्थी मित्रांनो मार्कशीट अपलोड करायचं आहे, सर्टिफिकेट नाही, मार्कशीट अपलोड करा. त्यानंतर अपलोड युअर 12th क्लास मार्कशीट किंवा इक्वॅलंट सर्टिफिकेट. ज्यांच्याकडे डिप्लोमा असेल त्यांनी डिप्लोमा करा, ज्यांकडे 12th मार्कशीट असेल त्यांनी अपलोड करा. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे डिग्री असेल. त्यानंतर अपलोड दी
रिसेंट फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. लक्षात घ्या, त्याची साईज किती असली पाहिजे, 4.5 ते 3.5 हा फोटो साईज असली पाहिजे आणि 80 ते 200 KB विद्यार्थी मित्रांनो इतकी साईज असली पाहिजे. जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर कोणत्याही तुम्ही फोटोग्राफरकडे जा, रिसेंट फोटो काढून घ्या, तिथेच साईन करा आणि दोन्ही गोष्टी त्याच्याकडून सॉफ्ट कॉपीमध्ये विद्यार्थी मित्रांनो घ्या. घरात खेळत जास्त बसू नका, कारण की घरात फोटो काढा आणि त्याला एडिट करा, जर रिजेक्ट झाला तर इश्यू होईल. त्यानंतर तुम्हाला साईनही अपलोड करायचे आहे. तर साईनचेही डिटेल्स विद्यार्थी मित्रांनो सेम आहेत. 80 ते 200 KB पर्यंत साईन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो विचारत आहे टेस्ट सेंटर म्हणजे सिटी प्रेफरन्स विचारत आहेत. मी शॉक झालो, कारण की या लिस्टमध्ये नाशिक सिटी येत नाही आहे, बाकी सिटी येत आहेत, जसे पुणे, औरंगाबाद, त्यानंतर मुंबई, त्यानंतर नांदेड ह्या सिटी येत आहेत, नागपूर येत आहेत, परंतु या ठिकाणी नाशिक का आलं नाही मला माहीत नाही. परंतु जास्त जर ॲप्लिकेशन आले तर नक्की नाशिकही ही प्रेफरन्स येईल असं मला वाटतंय. तुम्हाला टेस्ट सेंटर प्रेफरन्स टाकायचा आहे 1, 2, 3. जो जवळचा आहे तो 1 टाका, त्यानंतर त्याच्यापेक्षा जवळचा 2, त्याच्यापेक्षा जवळचा 3, असे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डिटेल टाका. आणि या ठिकाणी त्यांनी एक नोट दिली आहे, फायनल डिसिजन ऑन द टेस्ट सेंटर अलॉटेड विल बी मेड बाय DVT ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ॲप्लिकेशन. नो टेस्ट सेंटर चेंज रिक्वेस्ट कन्सिडर्ड बाय DVT. विद्यार्थ्यांनो या सगळ्या डिटेल टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही खाली याल तर तुम्हाला इथे दिसेल, तुमचं नाव दिसेल आणि तुम्हाला किती फी भरावी लागेल हेही तुम्हाला दिसेल. जर कॅटेगरीत असाल तर 750 दिसेल. जर तुम्ही सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला कोणतीही फी असणार नाही. तर काय करायचं आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खाली इथे टिक मार्क करून द्या, सगळ्या याच्यात टिक मार्क करून द्या. डिक्लेरेशन तुम्हाला ॲग्रीज करावं लागेल. तुम्ही ॲग्री जर नाही केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण बघू शकत असाल हे सर्व ज्या टिकमार्क आहेत त्या तुम्हाला येस करावं लागणार आहेत. हे सगळं तुम्ही येस करून काय करायचं आहे, या ठिकाणी कॅप्चा हा टाकायचा. त्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू करायचा, डायरेक्ट सबमिट नका करू, प्रिव्ह्यू करा, सर्व डिटेल बघा बरोबर आहे की चुकीचे आहेत. कारण की काही मुलाकडून चुकी होतं की स्टेट बोर्डचं नाव टाकायचं तर तिथं स्वतःचं नाव टाकत बसतं किंवा मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे त्या सगळं प्रिव्ह्यू करून एकदा बघून घ्या. जर तुम्हाला कुठेही वाटतं की चुकीचं आहे तर डायरेक्ट या टॅबवर क्लिक करायचं कोणत्याही, तिथे तुम्ही करेक्शन करा, परत सेव्ह अँड नेक्स्ट करा, परत प्रिव्ह्यू करा आणि त्यानंतर सबमिट करा. जेव्हा तुम्ही सबमिट कराल ना तर तो तुम्हाला डायरेक्ट कुठे घेऊन जाईल, आता पेमेंटची विंडोमध्ये घेऊन जाईल. पेमेंटमध्ये मग तुमच्यासमोर ऑप्शन येतील, डेबिट कार्डनी करायचं, इंटरनेट बँकिंगनी करायचं, UPIने करायचं. तर लक्षात घ्या, जर तुम्ही इंटरनेट बँकिंगने जर पेमेंट केलं तर 10 रुपये तुम्हाला अधिकचे भरावं लागतील. जर तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट केलं तर कोणतीही तुम्हाला अधिकची रक्कम भरावी लागणार नाही. 10 रुपये जर तुम्हाला सेव्ह करायचे असेल तर डेबिट कार्डने विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करून द्या. आणि जेवढंही पेमेंट आहे ते फक्त काय की ऑनलाईन गेटवेनेच करायचं आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या करा. आणि आय होप जेवढेही मी तुम्हाला टोटल प्रोसिजर सांगितले रजिस्ट्रेशनपासून शेवटपर्यंत, फक्त एकच आपला हेतू आहे की जेवढे आपले विद्यार्थी आहेत त्यांचा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या फॉर्म फिलअप झाला पाहिजे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडाही उपयुक्त वाटला असेल तर नक्की आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही ITI इन्स्ट्रक्टर या पदाचा जर अभ्यास करणार असाल तर लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर आपण डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत, जसे की मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, त्यानंतर बौद्धिक चाचणी, तसेच सामान्य ज्ञानमधील जे डिफरंट टॉपिक आहेत, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, पर्यावरण यावर विद्यार्थी मित्रांनो आपण प्लेलिस्ट केल्या आहेत. तर आपलं जेवढंही मटेरियल आहे ते मोफत आहे. आपण कोणतंही पेड मटेरियल व्हिडिओमार्फत आपणास देत नाही. तुम्हाला कोणत्याही व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, करंट अफेअर्स मराठी या चॅनलवर जायचं. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो बायोमध्ये माझा व्हॉट्सअप क्रमांकची लिंक आहे, तुम्ही मला पर्सनलीही मेसेज करू शकता जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त वाटला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टार्गेट परत एकदा सांगतो, 1000+ लाईक आहे. तर लगेचच एक लाईक करून विद्यार्थी मित्रांनो पुढे जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत